मला सांग, आज ज्या क्षेत्रामध्ये तू काम करते ते खरं तर बेभरवशाचं क्षेत्र खूप आधीपासून मानलं जातं. आज काम आहे, उद्या नाही आहे, परवा परत आहे. अशा वेळी जबाबदारी एक आपल्यावर असतेच, जी येते ओघाओघाने. आणि या क्षेत्रात येणं जिथे माहीत नाही आहे फिक्स्ड इन्कम आहे नाही आहे, या सगळ्यासाठी तुला कोणी मोटिवेट केलं? ती स्वप्न कधी पडली या क्षेत्राची? हे बघ, या क्षेत्राचं स्वप्न मला पडलेलं नाही. द ओनली स्वप्न आय हॅड वॉज की मला लग्न करायचं होतं आणि मला भरपूर मुलं हवी होती. कारण माझ्यासाठी इन्स्पिरेशन काय होतं, माझ्या आईवडिलांचं संसार. सो मला असं वाटायचं की लग्न केलं की छान मस्त, आणि मग मुलं झाली की मग सेट. रादर त्याच कंडिशनिंगनी पण मी मोठी झाले होते की लग्न तर करायचंच आहे आपल्याला, मग एक नोकरी करायची आहे आपल्याला. पण माझ्यामध्ये ना खूप स्किल नव्हते दर्शना, म्हणजे मी खूप हुशार नव्हते अभ्यासात, किंवा हे करिअर आपल्याला करायचं आहे हे कळण्यासाठी जे एक स्किल लागतं ना, की सपोज मला ॲक्टर व्हायचं आहे तर काय बाबा, तर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेते, नाटकात काम करते, डान्स करते, गाते, याच्यातलं कुठलं स्किल नव्हतं आणि आजही नाही. सो मी ॲक्टर होणं आणि इतकी वर्ष काम करणं ही देवाची कृपा, आईवडिलांचा आशीर्वाद, सिम्पल. म्हणजे आज मी विचार केला तर आय डोंट नो हे कसं झालं आहे. म्हणजे आय टेल यू, जेव्हा मी खूप यंग होते तेव्हा मला नेहमी वाटायचं आता मी रोमॅन्टिक प्रेमात पडणार, लग्न होणार, दॅट्स इट. कारण आई पण आमच्यासमोर माझं चित्र असंच उभं करायची की ताईचं काय, आता ग्रॅज्युएशन झालं की मग आपण लग्न बघायला लागू. आणि रादर माझ्या आईला पण तीच इच्छा होती की ग्रॅज्युएट हो, मग पुढे पण काहीतरी डबल ग्रॅज्युएटवाली डिग्री घ्यायची आणि मग तोपर्यंत स्थळ बघू आम्ही आणि मग लग्न करून टाकू. बट गॉड हॅड अदर प्लॅन्स. सो आपण खरंच आपलं प्राक्तन कधी कधी आपण नाही ठरवू शकत. काही गोष्टी ह्या तशाच आहेत आणि तीच ब्युटी आहे मला वाटतं आयुष्याची. तुम्हाला ते फक्त ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि त्या फ्लोमध्ये यू शुड बी एबल टू फ्लो. सो मला नेहमी असं वाटायचं लहान असताना काय लग्न करायचं आहे, छान नोकरी करायची आहे, काहीतरी असं काय करायचं ते माहीत नव्हतं. सिनेमे बघता बघता जर नर्स असेल हिरोईन तर वाटायचं नर्स व्हावं, टीचर असेल हिरोईन तर वाटायचं टीचर व्हावं. सिनेमा बघणं हा माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग होता. बिकॉज माय फादर वॉज अन ॲविड नाटक आणि सिनेमा लवर. त्यामुळे सिनेमातली हिरोईन जे जे व्हायची ना, नोकरी ती जे जे करायची ते सगळं मला करायचं होतं. पण मला हे नव्हतं माहिती की मला ॲक्च्युली ॲक्टिंगमध्ये ते सगळं करायचं होतं. सो मी ग्रॅज्युएट होत असताना ना, आमचे फॅमिली फ्रेंड होते, त्यांनी माझे काही फोटो काढले होते. जनरली फोटो काढायची आवड मला होतीच. आमच्या घरात तू बघशील तर असं सगळ्यांच्या फोटोमध्ये तेव्हा जे काही आपल्याकडे छोटे कॅमेरे असतात त्याच्यात. सो आणि एक कुठेतरी आपल्याला एक घरात मध्ये सगळे असं वागवतात की ताई आमची दिसायला छान, सो एक कुठेतरी असं मला वाटायचं की मी तर छान दिसते. ते नंतर नंतर कळायला लागलं की असं काही नसतं, जगात खूप सौंदर्य आहे बाहेर. पण त्यामुळे ना ते फोटो जेव्हा काढले गेले ना, ते फोटो त्याच्यातले एक वुमन्स एरा मॅगझिनवर आला होता माझा फोटो. हे आय एम टॉकिंग इन द 90s. तर ते मॅगझिन तेव्हा खूप फेमस होतं, जसं वुमन्स एरा, फेमिना हे जे मॅगझिन्स आहेत त्याच्यात. तर तो फोटो नीना गुप्ताच्या इथे कोणीतरी पाहिला होता. आणि माझ्याकडे तेव्हा घरी फोन पण नव्हता. आमच्या शेजाऱ्यांकडे मला वाटतं ते जे मिस्टर घटक होते त्यांच्याकडनं तो नंबर घेऊन कोणीतरी फोन केला म्हणजे नीना गुप्तानी फोन केला होता. कारण तेव्हा त्या दर्द नावाची जी मालिका होती त्या मालिकेच्या त्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका, दूरदर्शन. येस. ओके. सो त्याच्यात एक छोटा रोल होता. त्यांचा जो बॉयफ्रेंड त्याच्यात होता त्याच्या बहिणीचा. सो दे वर लुकिंग फॉर न्यू गर्ल. सो त्याचे पिक्चर्स तेव्हा ती पद्धत होती ना की खूप फोटोज तुमच्याकडे येतात आणि त्याच्यातनं तुम्हाला जर वाटलं रोलसाठी योग्य तर. बट आय डोंट इवन नो की नीनाजींना हे लक्षात असेल का तेव्हा त्या सगळ्यांना फोन करायच्या किंवा काय. आणि शी कॉल्ड आणि नीना गुप्ता यहाँ आणि हम एक शो करते हैं. म्हटलं हां हां थँक्यू. कारण तो कॉलेजचा काळ होता ना तेव्हा त्याचे क्रँक कॉल वगैरे माहिती येतात वगैरे, तर एखाद दुसरा यायचा, खूप नाही यायचे मला, पण एखाद दुसरा. पण पुन्हा आला ग. आणि मग एक नीना गुप्ता वॉज अ सुपरस्टार. सो तुम्हाला आवाज ओळखता आला. तर त्या म्हणाला की आप काम करती हैं. म्हटलं हाँ, तो ये गिरनार बंगलो है पाली हिल, वहाँ आ जाइए. मी फोन ठेवला. पप्पाला म्हटलं पप्पा असा फोन आला आहे. तर पप्पाला नीना गुप्ता म्हटलं. पप्पालाही वाटलं की खरंच काय ऑथेंटिक आहे का बघूया. आणि गेलो तो खरंच दर्दचं शूटिंग तिथे सुरू होतं. मग त्यांनी मला 4 वाक्य दिली आणि कॅमेरावर मला ती बोलायला लावली. आणि मी जे काय बोलले असेल त्यावर नीनाजी, कारण नीनाजीच बॉस होत्या, त्यांनी ठरवलं हां आप जरा 2-4 ड्रेस आपके लेके आइए. तर पप्पा घरी गेला, माझ्यासाठी 2-4 ड्रेस घरून घेऊन आला आणि आय स्टार्टेड शूटिंग. वा. सो
मी इतकं घाणेरडं काम केलं त्याच्यात की ते पटकन संपलं सुद्धा. ओके. म्हणजे आय एम शुअर तेव्हा सगळेच शॉकमध्ये असतील, इतकं घाणेरडं काम मी केलं होतं. कारण माझ्या घरून पण कोणी काही बोललं नाही, माझ्या आई वडिलांनी. कॉलेज सुरू झालं. सो आय थॉट दॅट वॉज द स्टार्ट अँड द पैसे एंड मिळाले ना त्याचे, पेड होतं ते. हो पेड होतं ऑफकोर्स. ते पैसे मला वाटतं तेव्हा पण उशिरा यायचे पैसे, 60 दिवस 90 दिवस वगैरे. हो ऑफकोर्स. माझे आजपर्यंत कधीच कोणी पैसे बुडवले नाही आहेत. लेट मी बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस. सो त्याचे पैसे आले, पण माझं करिअर सुरू झालं आणि तिथेच संपलं बाळा. आणि मी ग्रॅज्युएट झाले आणि मी मग आईला तरी आवडलं नव्हतंच आणि मी लॉला ॲडमिशन घेतलं रुपारेलला. रुपारेलचं वातावरणच नाटक आणि मराठी टीव्ही, मराठी नाटक, सगळं मराठीवालं. बरोबर आहे. आता आपण एक काम जेव्हा करतो ना तेव्हा तिथे 10 प्रोडक्शनवाले असतात, अमुक असतं तमुक असतं. हळूहळू तुमचे फोटोज ना इकडे तिकडे जायला लागतात. मग हळूहळू ना मला त्या शेजारच्यांच्या घरी फोन यायला लागले. मग आम्ही घरी फोन घेतला की बाबा हे काहीतरी दिसतंय. 4 लोकांचे फोन येतात म्हणजे एवढं वाईट काम करून म्हणजे काहीतरी आहे. आणि तिथे ना ॲक्च्युली माझ्या करिअरला एक सुरुवात म्हणतो ना आपण तशी झाली. आमचाच एक मित्र आहे गिरीश जोशी. तो मला माहीत नाही तुला आठवतंय का, तू खूप लहान असशील. गप्पा गोष्टी नावाचा दूरदर्शनवर कार्यक्रम होता, शेतीविषयक कार्यक्रम. त्याचे प्रोड्युसर होते मानसिंग पवार. तर ते एक सिरियल करत होते लग्न ह्या विषयावर. त्याच्यात मॉड मुलगी हवी असा एक एपिसोड होता, सिंगल एपिसोड शो होते. आणि तेव्हा मी असे छोटे छोटे कपडे घालून फिरायचे आणि इंग्लिश बोलायचे, कारण मी इंग्लिश मिडियम. तर त्याची रिक्वायरमेंट एवढीच होती, अभिनय हा रिक्वायरमेंट नव्हता. मॉडर्न कपडे घालणारी, थोडीशी स्टायलिश वाटणारी मुलगी. आणि तेव्हा ते असं खूप लोक तुम्हाला अप्रूव्ह करतायत, खूप ऑडिशन होतात, असा प्रकारच नव्हता. कारण डिमांड कमी आणि सप्लाय जास्त. सो त्या एका एपिसोडमध्ये मी काम केलं होतं, मॉड मुलगी हवी. त्याच्यात राजेंद्र चावला माझ्या ऑपोजिट होता. अर्थात कॉन्फिडन्स माझ्यात काही करायचं कधीही आयुष्यात होताच. सो तो एपिसोड मी केला. आणि त्यावेळेला विजय गोखले खेळ थोडा वेळ या नाटकासाठी पण एक मॉडर्न मुलगी शोधत होते. त्या नाटकासाठी मी जाऊन वाचन केलं. आता रुपारेलमध्ये आलाय, सगळेच नाटकात काम करतात, आपण करायला पाहिजे. आपल्याला तर कमर्शियल नाटकच पहिलं आलेलं आहे. सो मी जाऊन ती काइंड ऑफ रीडिंग केलं आणि मग सर म्हणाले की आपण नाटकात शाळा कॉलेजमध्ये करतो. म्हटलं नाही, कधीच नाही केलं आहे. तर मला स्टेजवर उभं राहण्यापासून विजय गोखलेंनी शिकवलं. ते नाटक करत असताना त्या नाटकात कुलदीप पवार काम करायचे. आणि तेव्हा मराठीतला पहिला डेली सोप, पहिली दैनंदिन मालिका दामिनीचं प्लॅनिंग चालू होतं, अधिकारी ब्रदर्सचं. आणि कुलदीप पवार त्याच्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका करत होते. त्यांच्या मुलीसाठी कास्टिंग चालू होतं. त्यांनी माझं नाव कांचन अधिकारीकडे रेकमेंड केलं. अगेन त्या रोलची रिक्वायरमेंट थोडीशी यंग, कॉलेजमध्ये जाणारी वगैरे होती, ज्याच्यात मी फिट होतीस. कांचननी मला पाहिलं आणि शी सेड येस, यू आर डुईंग जुई. आणि मी दामिनीमध्ये आले आणि त्यानंतर देर वॉज नो लुकिंग बॅक.